स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या राजकीय प्रवासातही तुमचा मोठा वाटा राहिला. हे असताना माजी आमदार दिलीप मोहिते यांच्याशी पण तुमच्या दरम्यानच्या काळात कटुता आली. ह्याच्याकडे कसं बघता तुम्ही? बऱ्याचदा ह्या राजकीय घडामोडीमध्ये काम करत असताना अनेकांशी तुमचा वैर येतं, अनेकांशी तुमचा संघर्ष येतो, अनेकांशी कटुता येते, राजकीय येते, वैयक्तिक पातळीवर देखील त्या ठिकाणी कटुता येते. बाजार समितीचं सत्तापालट झालं आणि त्याचं नेतृत्व खरं तर तुमच्याकडं पाहिलं जातं की तुम्ही ते घडून आणलं. माजी आमदारांना तिथं शह देत त्यांचे काही संचालक फोडून ते राजकारण घडलं गेलं आणि तुम्ही सभापती झालात. सगळ्या नेतेमंडळाने विश्वास दिला की बाजार समितीमध्ये तिथलं कामकाज, तिथली एक अधिकारशाही आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेगळं करायचं असेल, शेतकऱ्यांच्या याला पण न्याय द्यायचा असेल, आपल्याला हे सगळं करावं लागेल आणि तालुक्यातल्या सगळ्या नेतेमंडळांनी त्याला सहमती दर्शवली. माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे असतील किंवा विद्यमान आमदार बाबाजी काळे असतील आणि त्या प्रचार यंत्रणेत तुमचा मोठा रोल राहिला. तुम्ही काही सभाही गाजवल्या. बाजार समितीचं सत्तापालट याला कारणीभूत ठरलं. आणि या तालुक्याचा इतिहास असा आहे की जेव्हा जेव्हा सगळी नेतेमंडळी एक येतात त्यावेळेसचा निकाल हा आपसूक लागलेला असतो. खरं तर तुम्ही शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक होता आणि काही दिवसांपूर्वी तात्कालीन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुखांचा शिंदे गटात प्रवेश झाला. त्या प्रवेशाच्या कार्यक्रमात तुम्ही नाराज होता अशी खरं तर चर्चा पण सगळीकडं सुरू झाली. ह्या गोष्टी हे कितपत तथ्य वाटतं? फक्त चर्चा काय झाली की मी तिथं उभं राहिलो. काही लोकांना असं वाटलं की वर तालुक्याचा सभापती आहे, जरी त्या पक्षात असला की त्या पक्षामध्ये असला तर त्याला बसायला खुर्ची मिळायला पाहिजे होती. ह्या निवडणुकीच्या तोंडावर ZDP जिल्हा परिषद तोंडावर तुम्हाला खरं अजितदादांची ऑफर होती का? किंवा मग राष्ट्रवादी तुम्ही जाणार ह्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. तुम्ही तर आता जिल्हा परिषद निवडणूक मशाल चिन्हावर लढताय. तुमचा वास्तविक पाहता तुमचा गट रेटवडी गट खरं तर घरचा गट आहे. तो सोडून तुम्ही पिंपळगाव तर्फे खेड गटात म्हणजे शेजारच्या गटात गेला. खरं तर ही मोठी रिस्क तुम्ही कशी घेतली? CSR फंडातून झालेल्या कामाचं तुम्ही स्वतः श्रेय घेता असा तुमच्यावर खरा आरोप आहे. दीड वर्षांपूर्वी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तापालट झाला. हुकुमशाहीची टिमकी वाजवत माजी आमदार दिलीप मोहिते समर्थक फुटले. या संधीचा फायदा घेत सर्व पक्षांनी दिलीप मोहिते विरोधकांनी विजय शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये बाजार समितीत माजी आमदारांच्या एकहाती सत्तेला धक्का दिला. या सत्तापालटामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे आज आपल्यासोबत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ते पिंपळगाव तर्फे खेड या गटातून निवडणूक लढवत आहेत. बाजार समितीचा सत्तापालट ते जिल्हा परिषद निवडणुकीत ऐनवेळी झालेलं पक्षीय राजकारण, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्यावर केली जाणारी टीका, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या मुद्द्यावर केलं जात असलेलं राजकारण आणि आयात उमेदवार म्हणून गटात होत असलेलं डर्टी पॉलिटिक्स या सगळ्यावर आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार सभापती. नमस्कार. खेड टाइम्समध्ये स्वागत. आपण खरं तर राजकारणाच्या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. परंतु तुम्हाला असं म्हटलं जातं की पैसा आहे म्हणून तुम्ही राजकारण लढवता, समाजकारण करता. ह्याच्याकडे कसं बघता? नाही, असं नाही आहे. मुळामध्ये आमचा शिंदे पाटील परिवार हा खेड तालुक्याच्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आहे. माझे पंजोबा स्वर्गीय धोंडीभाऊ गणपती शिंदे पाटील कारभारी म्हणून ज्यांची ओळख होती आणि वारकरी संप्रदायाचे एक अधिष्ठान असलेले व्यक्तिमत्व होतं. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये किमान 60-70 वर्ष पंढरीची वारी त्या ठिकाणी केली. ते आमच्या गावचे प्रथम सरपंच 1952 ते 72. त्यामुळं वसा वारसा सरपंच पाटीलकी, त्यानंतर नंतरच्या काळामध्ये आमचे दुसरे वडिलांचे सख्खे चुलते धोंडीभाऊ गणपती शिंदे पाटील बाजार समितीचे अनेक वर्ष संचालक होते, उपसभापती होते. तालुक्याच्या राजकारणात एक त्यांचं चांगलं प्रस्थ होतं. त्यामुळे शिंदे पाटील परिवाराला वसा आणि वारसा निश्चित आहे. पण एक गोष्ट आहे की पैसा आहे म्हणून राजकारण अलीकडे काही लोकांकडे पैसे आलेत म्हणून ते राजकारणात आहे. तुम्ही 2003 सालापासून विद्यार्थी संघटनेत कॉलेजला असल्यापासून ह्या सगळ्या राजकीय प्रक्रियेमध्ये आहे. त्यावेळेस काय पैसे म्हणून मी राजकारणात नव्हतो, लक्षात घ्या. मी एक कार्यकर्ता, हा माझा पिंड आहे.
आणि 2003ला मी तालुका विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आलो. नंतरच्या काळात 2005ला मला आदरणीय अजितदादा पवारांनी जिल्हा विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी काम करायची संधी दिली. 5 ते 14 ह्या सगळ्या काळामध्ये जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांचं संघटन, विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यावेळेस तर मोठी सत्ता त्या ठिकाणी होती. ह्याच्यात मला राजकीय सामाजिक जीवनात काम करायची संधी मिळाली. माझं व्हिजन डेव्हलप झालं, अनेक गोष्टी त्या ठिकाणी झाल्या. आणि याच्यामध्ये पैसे म्हणून मी कार्यकर्ता आहे, हाडाचा कार्यकर्ता आहे आणि हाडाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. अलीकडच्या काळात तुम्ही उलट बघितलं असेल तर लोकांकडे पैसे आले तर लोकांना वाटतं निवडणूक लढवली पाहिजे, पण तसं नाहीये. मी मुळात कार्यकर्ता हा माझा पिंड आहे. आणि बाबा अलीकडच्या काळात उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक सुबत्ता असणं ही काही गैरबाब नाही. त्याच्यामुळं कार्यकर्ता हा माझा मूळ पिंड आहे. आणि 2003 पासून आज 20-22 वर्ष मी ह्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये काम करतोय. विद्यार्थी संघटनेपासून तर नंतरच्या काळात या तालुक्याचं राजकारण स्वर्गीय सुरेशभाऊ गोरेंच्या बरोबर 14 पासूनचं हे सगळं अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे हा एकदम चुकीचा हे आहे, कारण काम करणाऱ्या कार्यकर्त्यावरती जर काही ब्लेम नसेल तर मग काहीतरी त्याला आपण कुठे करायचा प्रयत्न करतो, असं काही नाही. तुम्ही आता बोलताना म्हटलं की विद्यार्थी दशेपासून तुम्ही खरं तर ह्या राजकीय सामाजिक प्रक्रियेत आहात. समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून तुमचं कार्य खरं तर तालुक्याला माहिती आहे, तुम्ही ते सुरू पण केलेलं आहे. परंतु स्वर्गीय माजी आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या राजकीय प्रवासातही तुमचा मोठा वाटा राहिला. हे असताना माजी आमदार दिलीप मोहिते यांच्याशी पण तुमच्या दरम्यानच्या काळात कटुता आली. ह्याच्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, याच्यामध्ये एक गोष्ट आहे की जेव्हा मी 2003 ते 5 विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष आलो, 5 ते 14 पर्यंत मी विद्यार्थी संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. आणि त्याच दरम्यान स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे ही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आले 2007ला. 2000 स्वर्गीय सुरेशभाऊ गोरेंचे माझे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. एक राजकारणाच्या पलीकडे आमचं मैत्रीचं नातं होतं, जीवाभावाचे संबंध होते. आणि गोरे परिवाराचे, आमच्या शिंदे परिवाराचे जवळचे संबंध गेल्या अनेक वर्षापासून मार्केटमुळे त्या ठिकाणी होते. आणि 2009ला त्यांना विधानसभेची उमेदवारी त्या ठिकाणी राष्ट्रवादी त्यावेळेस मिळाली होती, जाहीर झाली होती. नंतर ती रद्द झाली, बऱ्याच गोष्टी झाल्या. त्यावेळेस मी विद्यार्थी संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. आणि त्या सगळ्या प्रक्रियेत 2009च्या माझा थोडासा पुढाकार होता, ती सगळी यंत्रणा किंवा आमच्या त्या सगळ्या याच्यामध्ये. त्यावेळेस मग मला अजितदादांनी पण त्यांच्या बंगल्यावरती त्यावेळेस बोलवलं होतं की बाबा त्यांची उमेदवारी रद्द झाल्यानंतर बऱ्याच घडामोडी, बऱ्याच गोष्टी त्यावेळेस घडल्या होत्या. परंतु पुढे 2014ला 12ला परत सुरेशभाऊ गोरे जिल्हा परिषदेचे सदस्य आले, 14ला विधानसभेची निवडणूक आली. त्यावेळी आम्ही सगळे पुढाकार घेऊन होतो. आणि मग राष्ट्रवादीमध्येच परंतु 2 गट होते. त्यात एक माझे आमदार साहेबांचा आणि नंतरच्या काळात सुरेशभाऊ गोरे आणि बाकी सगळे त्याच्यामध्ये. 14ला ज्यावेळेस असं लक्षात आलं किंवा सुरेशभाऊ गोरेंना उमेदवारी मिळत नाही, त्यावेळी सगळ्यांनी, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी, कुटुंबाने निर्णय घेतला की बाबा शिवसेना पक्षाची उमेदवारी घ्यायची. आम्ही सगळे त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी 14ला स्वर्गीय सुरेशभाऊंबरोबर गेलो. त्या याच्यामध्ये आमची तरुणांची टीम चांगली होती, आम्ही सगळे सहकारी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन होतो. आणि स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे सर्वपक्ष आघाडीच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आमदार त्या ठिकाणी झाले. त्यामुळे साहजिक आहे, भाऊंच्या बरोबरचा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख तालुक्यामध्ये मोठी. आणि 2014 ते 19 सगळा तालुका भाऊंच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी काम केलं. परंतु एक गोष्ट आहे की 2022ला जवळपास 2020ला सुरेश भाऊ त्या ठिकाणी कोरोनाच्या ह्याच्यात गेले. त्यानंतर अनेकांशी जो वाईटपणा आला होता, कटुता आला होती, सुरेश भाऊ गेल्यानंतर आम्ही ती सगळी कटुता संपून टाकली. कारण बऱ्याचदा ह्या राजकीय घडामोडीमध्ये काम करत असताना अनेकांशी तुमचा वैर येतं, अनेकांशी तुमचा संघर्ष येतो, अनेकांशी कटुता येते, राजकीय येते, वैयक्तिक पातळीवर देखील त्या ठिकाणी कटुता येते. पण ही बरीचशी कटुता ही सुरेश भाऊ गोरेंचा एक जवळचा सहकारी म्हणून माझ्याबरोबर आली होती. अनेक नेत्यांशी माझे काही वादविवाद पण किंवा काही हे पण झाले होते की बाबा, वादविवाद म्हणण्यापेक्षा वैचारिक काही मतभेद होते किंवा काही अनेक त्यांची. तर हे सगळं करताना मात्र सुरेश भाऊ गोरे गेल्यानंतर आम्ही या सगळ्यांचे वाद किंवा आम्ही सगळ्यांची जी कटुता आहे ही आमच्या दृष्टीने संपून टाकलेली. तुम्ही खरं तर बोलताना सुरेश भाऊंच्या जवळचा तुम्ही एक कार्यकर्ता म्हणूया आपण. भाऊंच्या काही आठवणी तुमच्या काही स्मरणात? स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे हे थोडंसं हटके व्यक्तिमत्व होतं, शांत संयमी व्यक्तिमत्व होतं आणि एक चांगला माणूस, राजकारणामधला एक चांगला माणूस कसा असावं याचं उत्तम उदाहरण स्वर्गीय सुरेशभाऊ गोरे होते. तुम्ही तर सभापती आहात, तुम्ही आगामी विधानसभेच्या दृष्टीनं सगळे आमदार व्हायचं अशी जी चर्चा तालुक्यात सुरू झाली, त्याच्याकडे कसं बघता? किंवा लोकांच्या चर्चा आणि तुमचं व्हिजन याच्याबद्दल काय सांगा? एक गोष्ट आहे की मी आता सभापती म्हणून त्या ठिकाणी काम करतोय आणि जिल्हा परिषदेची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती माझं काम त्या ठिकाणी चालू आहे.
आणि 2014 पासून जसे सुरेश भाऊ वगैरे आमदार आले तेव्हापासून त्यांनी मला सांगितलं की बाबा विजू तुला आता जिल्हा परिषद 17ची लढायची. पण त्यावेळेस खूप आम्ही तयारी केली, पण 17ची निवडणूक मला लढता नाही आली आरक्षणामुळं आणि सर्वसाधारण जागा न मिळाल्यामुळे लढता नाही आली. पण 2015 पासून तर आता 2025 आहे, गेल्या 10-12 वर्षापासून या खेड तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जुना जो पिंपळगाव मरकड जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तिथे मी काम करतोय आणि जिल्हा परिषद सदस्य व्हायचं ही अनेक वर्षाची माझी एक महत्त्वाकांक्षा होती. आणि आज ती या निवडणुकीच्या निमित्तानं काही टप्प्यामध्ये आलेली किंवा फलद्रूप होईल असं त्या ठिकाणी वाटतं. त्यामुळे अनेक सगळ्या गोष्टींनी प्रयत्न करून सदस्य व्हायची माझी भावना भूमिका आहे. पण हे करत असताना अनेकांना असं वाटतं की बाबा यांना आमदार व्हायचे म्हणून हे सगळं करतं, पण असं काही नाही. शेवटी लोकशाहीमध्ये मी पक्षापेक्षा जनता ही महत्वाची आहे. माझ्या दृष्टीने आमदारकी खासदारकी ही महत्वाची नाही. तुमचं काम, रचनात्मक काम, संस्थात्मक काम, माझं समर्थ फाउंडेशन आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. हे काम या तालुक्यामध्ये मला चांगलं उभं करायचं ती माझी भावना आहे. आणि काळ परत्वे हे सगळ्या गोष्टी होत असतात. शेवटी फक्त आमदारकी खासदारकी लढवायची म्हणून तुम्ही राजकारणात समाजकारणात काम करू शकत नाही. चांगली भूमिका, चांगली गोष्ट त्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि आज मी तिला माझ्यासमोर जे टार्गेट आहे हे जिल्हा परिषद निवडणुकीचं आहे. माझा मतदारसंघ मला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगला बांधायचा आहे, तिथल्या शाळा डिजिटल करायच्या, तिथला एक वेगळा पॅटर्न जिल्हा परिषदचा तयार करायचा आहे. त्याच्यामुळे आज मी तिला माझा फोकस जो आहे हा जिल्हा परिषद निवडणुकीकडे आहे. तुम्ही खरं तर समर्थ फाउंडेशनचा विषय काढला. मागच्या 10 वर्षात फाउंडेशनच्या माध्यमातून काय खरं तर याबद्दल काय सांगाल? समर्थ फाउंडेशन एक माझी सामाजिक भूमिका आहे आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक जनतेसाठी काम करायची भावना आहे आणि त्या दृष्टीनं मी त्याची स्थापना त्या ठिकाणी केली. आणि हे करत असताना समर्थ फाउंडेशन काय करतं ते समजा दुष्काळी भाग आहे आपला वरचा पट्टा. गेल्या 10 वर्षापासून समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून 10-15-20 गावांना वाडी वस्तीवरती टँकरनी पाणी पुरवठा त्या ठिकाणी करत आहे. समजा लंपीचा मध्यंतरी आजार झाला, 15-20 हजार जनावरांना आपण त्या ठिकाणी लसीकरण केलं. असे वेगवेगळे जे विषय आहेत, समजा काही शाळा आहेत त्या काही शाळांना कॉम्प्युटर लागले, काही शाळांना काही मदत लागली तर समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून, काही इंडस्ट्रीजच्या माध्यमातून, काही शाळांना CSRच्या माध्यमातून आम्ही मदत त्या ठिकाणी केली. समर्थ मध्यंतरी काही आरोग्य कॅम्प घेतले, 2-3 हजार लोकांचे आम्ही डोळ्याचे ऑपरेशन केले, 7-8 हजार लोकांना चष्मेचं वाटप केलं. असे वेगवेगळे जे विषय आहेत, सामाजिक विषय आहेत, हे समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतोय. आता आम्ही ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी घेतली, ॲम्ब्युलन्सची सेवा लोकांसाठी फ्री त्या ठिकाणी केली आहे. त्यामुळं असे वेगवेगळे जे विषय आहेत ते समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करतोय. महत्त्वाचं म्हणजे मागच्या 1-1.5 वर्षांपूर्वी बाजार समितीचं सत्तापालट झालं आणि त्याचं नेतृत्व खरं तर तुमच्याकडं पाहिलं जातं की तुम्ही ते घडवून आणलं. माजी आमदारांना तिथं शह देत त्यांचे काही संचालक फोडून ते राजकारण घडलं गेलं आणि तुम्ही सभापती झालात. हे कसं घडून आलं? याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की ही जी निवडणूक झाली मागची बाजार समितीची, त्याच्यामध्ये आमचे 7 लोक त्या ठिकाणी निवडून आले आणि विरोधी पक्षाचे जास्त लोक निवडून आले. वर्षभराचा कारभार त्या ठिकाणी झाला. तिकडचे काही संचालक त्याच्यामध्ये नाराज झाले आणि नाराज झाल्यानंतर आमचं वर्षभराचं कामकाज हे थोडंसं पारदर्शी होतं, चांगलं काम होतं. आम्हाला मिळालेलं मानधन एखाद्या शाळेला, संस्थेला एक आम्ही सगळ्यांनी एकजूट त्या ठिकाणी ठेवली आणि काही घडामोडी त्या ठिकाणी घडल्या. त्यात अजून दुसरा एक मुद्दा काय आहे की बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाची कामं त्या ठिकाणी करायची होती आणि मागच्या काळात ती काही कामं झाली नव्हती. मग हे सगळं करत असताना अनेक गोष्टी त्याच्यामध्ये एकत्रितरित्या जुळून आल्या. सगळ्या नेतेमंडळींना विश्वास दिला की बाजार समितीमध्ये तिथलं कामकाज, तिथली एकाधिकारशाही आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेगळं करायचं असेल, शेतकऱ्यांच्या याला पण न्याय द्यायचा असेल तर आपल्याला हे सगळं करावं लागेल. आणि तालुक्यातल्या सगळ्या नेतेमंडळींनी त्याला सहमती दर्शवली आणि तो पॅटर्न त्या ठिकाणी खरं तर उदयास आला, सर्वपक्ष आघाडीचा यशस्वी पॅटर्न. नाही, तुम्ही सभापती झालात त्यानंतर मग बाजार समितीला तुम्ही तर सांगत होता की सभापती झाल्यानंतर पूर्वीचा म्हणजे शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता, त्यानंतर राजकीय एकाधिकारशाही चालू होती. पण प्रत्यक्षात सभापती झाल्यावर तुम्ही काही महत्त्वाचे काय पावलं उचलली? याच्यात एक गोष्ट आहे की ज्या दिवशी मी सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून सभापती झालो त्या दिवशी आम्ही सगळ्या 10 संचालक मंडळाने, आमच्या 10 संचालकांनी निर्णय घेतला की बाजार समितीमध्ये आपल्याला भ्रष्टाचार मुक्त कारभार करायचा. ही शेतकऱ्यांची संस्था आहे, इथं न खाएंगे न खाणे दूंगा असा पॅटर्न आपल्याला त्या ठिकाणी राबवायचा. तर मागच्या काळात काही आरोप बाजार समितीवरती कारभारावरती त्या ठिकाणी झाले होते, त्याच्यावर बरेच चौकशी समिती वगैरे बरंच काय काय झालं. तर त्याच्या खोलामध्ये मला जायचं नाही, तर मागचं काय करण्यापेक्षा तुम्हाला काय करायचं, तुमचं व्हिजन काय. म्हणून मी सभापती नंतर सगळ्यात पहिला निर्णय घेतला की बाजार समितीची गाडी वापरायची नाही, बाजार समितीचं कुठलं मानधन घ्यायचं नाही, बाजार समितीला आर्थिक संकटामध्ये जाईल असं कुठली गोष्ट सभापती म्हणून करायची नाही किंवा कुठल्या
कुठल्याही भ्रष्टाचाराला तिथं पाठबळ द्यायचं नाही किंवा प्रशासन असेल सगळ्या गोष्टी सुसंस्कृत सुस्थितीमध्ये सुप्रशासन आणि कामकाज त्या ठिकाणी करायचं. शेतकऱ्यांसाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या चांगल्या करायच्यात. मग आम्ही अनेक निर्णय असे घेतले की शेतकऱ्यांसाठी प्रभावीपणानं ते राबवले गेले. उदाहरणार्थ जर सगळ्यात आमचा महत्त्वाचा निर्णय आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब, छगनराव भुजबळ साहेब की चाकणला आपण मार्केटमध्ये चक्रेश्वर भोजनालय शेतकऱ्यांसाठी 40 रुपयामध्ये जेवण चालू केलं. त्याचं उद्घाटनाला आदरणीय पवार साहेब, भुजबळ साहेब आले होते. चाकणच्या परिसरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा पुतळ्याचा अनावरण सोहळा देखील मी सभापती मोठा एक कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. असे 2-3 कार्यक्रम एकत्रित चांगला मोठा झाला आणि शेतकऱ्यांसाठी एक चांगलं गोष्ट जी आहे की 40 रुपयात चाकणला जेवण केलं, फिल्टरचं पाणी, नंतर चाकणला संध्याकाळचं मार्केट त्या ठिकाणी चालू केलं. खेडला देखील जेवण आपण सिद्धेश्वर महाराज नावाने चालू केलं. पाण्याची व्यवस्था केली. खेडला राजूनगरच्या परिसरात कांदा मार्केट त्या ठिकाणी चालू केलं. राजूनगरचं मार्केट आता पूर्णपणे डिजिटल त्या ठिकाणी केलं आहे. भविष्यात दोन्हीकडे आपण माती परीक्षण केंद्र चालू करणार आहे. आता चाकणला तुम्ही बघितलं असेल की कांदा शेड मोठं त्या ठिकाणी झालं आहे. हे शेड आमच्या सगळ्या संचालक मंडळ याच्यामध्ये 18च्या 18 संचालकांचा पुढाकार आहे आणि पण मात्र 6 कोटीचं शेड 3 कोटी रुपयामध्ये सगळ्या संचालकांच्या सहमतीने आम्ही सगळ्यांनी पुढाकार त्याच्यामध्ये सगळ्यांनी घेतला आणि ते त्या ठिकाणी झालं. याच्यामध्ये एकटा काही माझं श्रेय असं काही नाही, सगळ्या संचालकांचं आहे. शेतकऱ्यांसाठी अनेक गोष्टी ज्या आहेत की बाजार समितीमध्ये मी सभापती झाल्यानंतर आमचे सगळे संचालक मंडळ समजा निर्णय मी घेतला, एखादी कृती मी केली, पण याच्यावर माझे सगळे 10 संचालक किंवा बाकी संचालक ही संस्था आहे, ही शेतकऱ्यांची संस्था आहे, ही कुणी एकट्या दुकट्याची संस्था नाही. आणि आमची भावना हीच आहे की या संस्थेमध्ये कोणाची मक्तेदारी असू नये. ही शेतकऱ्यांची संस्था आणि शेतकऱ्यांसाठी त्याच्यामध्ये चांगलं काम झालं पाहिजे. आणि भविष्यात देखील अशा अनेक कल्पना आहेत की शेतकऱ्यांसाठी आम्हाला ते राबवायचे आणि त्याचं काम आमचं त्या ठिकाणी चालू आहे. माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे असतील किंवा विद्यमान आमदार बाबाजी काळे असतील, ह्या सर्वपक्षीय आघाडीच्या माध्यमातून तुम्ही खरं तर एकत्रीकरण झालं आणि त्या प्रचार यंत्रणेत तुमचा मोठा रोल राहिला. तुम्ही काही सभाही गाजवल्या. बाजार समितीचं सत्तापालट याला कारणीभूत ठरलं, तुमचं काय मत आहे? नाही, याच्यामध्ये एक गोष्ट आहे की स्वर्गीय सुरेशभाऊ गोरेंच्या निवडणुकीच्या दरम्यान 14ला देखील मी आणि माझ्यावर तरुणांची प्रचंड मोठी फळी त्या ठिकाणी काम करत होती, कारण मी त्यावेळेस विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष होतो. तरुणांची चांगली फळी माझ्याबरोबर त्या ठिकाणी काम करत होती, तालुक्यातली पण ही सगळ्या. त्यावेळी देखील आमच्या सगळ्यांचा पुढाकार होता, ही गोष्ट खरी आहे. आणि आता देखील 14 आणि 24 हे ऐतिहासिक निवडणूक त्या ठिकाणी झाली. 24च्या निवडणुकीत देखील मी सभापती झाल्यानंतर सर्वपक्ष आघाडी तालुक्यातली एकत्र आली आणि सर्वपक्ष आघाडीच्या वतीनं आदरणीय बाबाजी शेटकाळे त्यांना शिवसेना पक्षाचं तिकीट त्या ठिकाणी मिळालं आणि ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्याबरोबर सगळ्यांनी राहायचं काम करायचं असं सूत्र त्या ठिकाणी ठरलं होतं. आणि मी सभापती म्हणून व्यक्तीची अशी भूमिका घेतली व ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्याबरोबर आम्ही सगळे त्या ठिकाणी राहणार, आम्ही एकट्या दुकट्याची कोणाची बाजू घेणार नाही. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेत बाबाजी शेटकाळे यांना उमेदवारी मिळाली आणि ठरलेल्या शब्दाप्रमाणे सगळ्या नेते मंडळींनी तालुक्याचा हा शब्द त्या ठिकाणी मांडला. सगळ्यांनी काम केलं आणि बाबाजी शेटकाळे सर्वपक्ष आघाडीचे उमेदवार म्हणून आमदार त्या ठिकाणी झाले. आणि सभापती म्हणून मी प्रत्येक सभेमध्ये किंवा याच्यामध्ये आमच्या सगळ्यांचा पुढाकार होताच. तरुणांची फळी माझ्याबरोबर तालुक्यामध्ये मोठी काम करते आणि ही सगळ्या फळी, सगळे नेते मंडळी आणि बाजार समितीचा देखील त्याच्यामध्ये एकजूट व्हायला, नेत्यांची एकजूट व्हायला बाजार समिती कारणीभूत ठरली, ही गोष्ट खरी आहे. नाही, बाजार समितीचं सत्तापालट विधानसभेत बदल घडवण्यास कारणीभूत कसं नाही ना. याच्यामध्ये या निमित्ताने काय झालं की लोकांमध्ये पण जनतेमध्ये एक विश्वास तयार झाला की अरे सगळे नेते मंडळी एक होऊ शकतात आणि हा बाजार समिती एक पॅटर्न तयार झाला. सत्तापालट झाल्यानंतर लोकांना असं वाटलं की अरे हे बाजार समितीत होऊ शकतं, ही सगळी एकत्र येऊ शकतात. आणि या तालुक्याचा इतिहास असा आहे की जेव्हा जेव्हा सगळे नेते मंडळी एक येतात त्यावेळेसचा निकाल हा आपसूक लागलेला असतो. नेते मंडळी जेव्हा सगळे एकत्र येतात, जनता एकवटली जाते आणि निकाल मग ऑटोमॅटिक त्या दिशेने जातोच. खरं तर तुम्ही शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक होता आणि काही दिवसांपूर्वी तात्कालीन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुखांचा शिंदे गटात प्रवेश झाला. त्या प्रवेशाच्या कार्यक्रमात तुम्ही नाराज होता अशी खरं तर चर्चा पण सगळीकडं सुरू झाली. ह्या गोष्टी हे कितपत तथ्य वाटतं किंवा याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, याच्यामध्ये एक गोष्ट आहे की मुळामध्ये अतुल भाऊ देशमुखांच्या प्रवेशावर मी नाराज होते, काहीच कारण नाही. अतुल भाऊ देशमुख माझे चांगले मित्र आहेत, कालही मित्र होते, आजही उद्याही राहतील आणि माझ्या जवळचे आहेत ते. म्हणजे माझे आणि त्यांचे संबंध चांगले आहेत. मला सभापती होताना देखील त्यांनी मदत केलेली आहे. सगळ्या नेते मंडळी मदत केली आहेत. अतुल भाऊ देशमुख पण होते, संजीवभाऊ घनोट पण होते, बाबाजी शेटकाळे होते, सुधीरभाऊ मुंगसे होते, हे सगळे बाकी पक्षाचे पण नेते मंडळी सगळे होते. ह्या सगळ्यांची मला मदत झाली म्हणून मी सभापती आलो. आणि त्या कार्यक्रमाला मुळात काय झालं, तुम्ही ते गमच्याची बातमी केली पण तसं काय नव्हतं, ते अनावधानानं खाली गेलं. मी एकतर आलो होतो वरती आणि वरती कार्यक्रमाला आल्यानंतर फार तिथं गोंधळ, हे सगळं फक्त चर्चा काय झाली की मी तिथं उभं राहिलो.
काही लोकांना असं वाटलं की वर तालुक्याचा सभापती आहे, जरी त्या पक्षात असला की त्या पक्षामध्ये असला पण त्याला बसायला खुर्ची दिली नाही. खुर्ची मिळायला पाहिजे होती. पण आता माझी काय ती व्यक्तिगत गोष्ट होती. आज तिथे सगळे नेते मंडळी होती, सगळी होती. ठीक आहे, सभापती म्हणून तो जरी प्रोटोकॉल असला किंवा नसला, ह्याच्यापेक्षा पण एक कार्यकर्ता म्हणून मी तिथे उपस्थित होतो. आणि अतुल भाऊ देशमुखांचे माझे कालही चांगले संबंध, आजही चांगले आणि उद्याही चांगले राहतील. त्याच्यामुळे विनाकारण त्याच्यामध्ये काय हे तयार झालं, पण तसं काही नाहीये. आता या सगळं राजकारण पाहता, पहिल्यांदा धनुष्यबाण, आता मशाल, हे मतदारांपुढे जाताना ही तुम्हाला खरं तर थोडीशी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. एक गोष्ट याच्यामध्ये निश्चितपणानं अशी आहे की ही निवडणूक लढवताना सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून लढवायची अशी माझी भूमिका होती. हा, तुम्ही तसं कार्यक्रमात आहे का जाहीर पण सांगितलं होतं किंवा आणि सुरुवातीला देखील असं आमची भूमिका होती की या तालुक्यात सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढवायच्या. परंतु नंतर काही गोष्टी घडल्या, घडामोडी घडल्या, त्याच्यामुळे त्याच्यात यश नाही आलं. समजा तालुका पातळीवरती यश नाही आलं, पण माझी भावना व्यक्तिशः अशी होती की मी तालुक्यातल्या सगळ्या नेतेमंडळींशी बोललो होतो, माझी चर्चा चालू होती की बाबा हा जो मतदारसंघ आहे पिंपळगाव मरकळ, त्या मतदारसंघामध्ये मी सर्वपक्ष आघाडीच्या वतीनं उभा राहतो. इथे वेळप्रसंगी कुठल्या पक्षात चिन्हावर लढत नाही. तुम्ही सांगाल सगळ्यांचे मिळून सर्वपक्षी जे ठरेल ते सर्वपक्ष, दोन्ही शिवसेना, बाकी हे जे सर्वपक्ष आपले पक्ष आहेत यांच्या माध्यमातून आपले आमदार बाबाई शेटकाळे ह्या सगळ्या. आणि याची चर्चा झाल्यानंतर सचिन भाऊ आयरांशी देखील आमची चर्चा आली. त्यावेळेस सचिन भाऊ म्हणले की बाबा सभापतींनी आपल्याला विधानसभेला मदत केलेली आहे, सुधीरभाऊ मुंगसे सभापती, विजूभाऊ शिंदे ह्या सगळ्यांनी आपल्याला मदत केली आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत आपल्याला त्यांना मदत करायची आहे. ते कुठल्या पक्षावरती राहू द्या, कुठल्या याच्यावरती राहू द्या, आपण ते जडी जागा आहे आपल्याला सोडायची. आणि मग आमदार साहेब, काळे साहेब देखील त्याला तयार झाले, सगळे तयार झाले. परंतु नंतरच्या काळात थोडंसं समीकरण असं बदललं की बाबा आमचे माणिक शेठ गोरे आणि यांनी देखील पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करायचा प्रयत्न केला, पण त्यांचं म्हणणं आलं की नाही बाबा आम्ही जागा सोडणार नाही किंवा इथं पक्षाच्या चिन्हावरतीच लढावं लागेल. आमची भूमिका माझी पहिल्यापासून अशी होती की बाबा आपल्याला जर आपण सर्वपक्ष आघाडीचे समन्वय किंवा सर्वपक्ष आघाडीच्या माध्यमातून लढवायचं म्हणतोय आणि लोकसभेला देखील आपण भूमिका घेतली होती, तीच भूमिका विधानसभेला घेतली होती की काय झालं तरी सर्वपक्ष आघाडीच्यावर राहायचं. आणि आता जेडीपीच्या निवडणुकीला देखील आपल्याला तीच भूमिका कायम ठेवावी लागेल. आणि म्हणून त्या भूमिकेतनं शेवटी मग हे काही जमायला तयार नाही, काही लोक जुळवायला तयार नाही. मग शेवटी बाबा शेटकाळे म्हटले की सुधीरभाऊ मुंगसे म्हणा असं करा की तुम्ही दोघं पण मशाल चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढवा. शेवटी जर यांनी ऐकलं असतं तर मग आपण तसं केलं असतं अपक्ष म्हणून किंवा कशा पद्धतीने, परंतु हरकत नाही म्हटले. मग आम्ही निर्णय घेतला की शेवटी बाबा आपण पक्षावरती त्या ठिकाणी लढू, कारण आपण लोकसभेला विधानसभेला जी भूमिका घेतली तीच भूमिका कायम आपल्याला ठेवायची. पण आता सर्वपक्ष ताकदीचं ब्रेक लागला ना, ते तिकडं कसं पाहता? नाही, आता त्याला लागलं, परंतु आता शेवटी कधी कधी निवडणुकीत काही भूमिका तुम्हाला त्या ठिकाणी घ्याव्या लागतात. आणि ती भूमिका सुधीरभाऊ मुंगसे, मी, बाकी आम्ही दोघांनी पण घेतली की बाबा आता ह्या परिस्थितीत शेवटी राजकारणात कधी कधी जी परिस्थिती तयार होती त्या परिस्थितीनुसार तुम्हाला त्या ठिकाणी चालावं लागतं. आणि जी भूमिका तुमची लोकसभेला होती, जी भूमिका विधानसभेला आहे, तीच भूमिका आम्ही कायम ठेवलेली आहे. त्याच्यामुळे भूमिकेत आमच्या बदल आणि व्यक्तिशः लोकांच्या पर्यंत विजय शिंदेचं काम हे मी लोकांना मानणारा कार्यकर्ता आहे, जनतेला मानणारा कार्यकर्ता आहे, जनतेवर माझी निष्ठा आहे. त्यामुळे माझं काम त्यांच्यावर आहे. तुम्ही कुठलंही चिन्ह घेतलं तरी जनतेला माहिती हा काम करणारा माणूस आहे. जनतेच्या पर्यंत मी त्या ठिकाणी गेलेलो आहे. ह्या निवडणुकीच्या तोंडावर, जिल्हा परिषद तोंडावर तुम्हाला खरं अजितदादांची ऑफर होती का, किंवा मग राष्ट्रवादी तुम्ही जाणार ह्या चर्चाही सुरू झाल्या होत्या? नाही, एक गोष्ट अशी आहे की ह्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान आता आम्ही सगळे पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होतो आणि विद्यार्थी संघटनेपासून मी अजितदादांबरोबर काम केलं आहे. माझे आणि त्यांचे व्यक्तिशः अतिशय चांगले संबंध त्या ठिकाणी होते. मी सभापती झाल्यानंतर देखील 3-4 वेळा अजितदादांना कामाची निमित्तानं भेटलो होतो. त्यांनी मला मदत देखील त्या ठिकाणी केली होती किंवा माझे त्यांचे चांगले संबंध त्या ठिकाणी निश्चितपणाने होते. कामकाजाच्या स्वरूपात जेव्हा जेव्हा प्रसंग येईल त्यावेळी ज्यावेळेस त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी मला मदतच केलेली आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये काही घडामोडी घडत गेल्या. त्याच्यामुळे आता मीच बाजार समिती सभापती आहे, त्यामुळं अजून काही चर्चा त्याच्यामध्ये झाल्या की बाबा काही लोक राष्ट्रवादीत जाणार, मग सभापती पण जाणार का, अशा बऱ्याच चर्चा आल्या. पण असं काही नव्हतं आणि मी राष्ट्रवादीत जायचा काही प्रश्नही तसा नव्हता. परंतु आता सभापती किंवा माझे अजितदादांचे संबंध याच्यामुळे त्या चर्चा त्या ठिकाणी झाल्या, वावड्या त्या ठिकाणी होत्या. पण तशी काय वास्तविक परिस्थिती नव्हती. माझी भूमिका जी पहिल्यापासून होती तीच ठाम त्या ठिकाणी होती. तुम्ही तर आता जिल्हा परिषद निवडणूक मशाल चिन्हावर लढताय. तुमचा वास्तविक पाहता तुमचा गट रेटवडी गट खरं तर घरचा गट आहे, तो सोडून तुम्ही पिंपळगाव तर्फे खेड गटात म्हणजे शेजारच्या गटात गेलात. आणि मग आता खरं तर ही मोठी रिस्क तुम्ही कशी घेतली? नाही, याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की मुळामध्ये मतदारसंघ हा जुनाच आहे.
हा वापगावपासून पिंपळगाव असा जिल्हा परिषद गट आहे. रेटवडी पिंपळगाव जो जुना गट होता, ह्या गटाचे जी नवीन रचना झाली फेररचना, याच्यामध्ये 2 भाग झाले. त्यातला एक भाग पलीकडे गेला आणि एक भाग अलीकडे गेला. मतदारसंघ तोच आहे. आता मी जिथं आता उभं राहतोय जिल्हा परिषदला, त्याच्यामध्ये 13 गाव आहेत. त्यातली 10 गावं जी आहेत ही या जुन्या मतदारसंघातलीच आहेत, की जिथं माझा 10 वर्षापासून संपर्क आहे. 2014 पासून स्वर्गीय सुरेशभाऊ वगैरे आमदार झाल्यापासून त्या दिवसापासून त्या गावामध्ये माझा संपर्क आहे. तिथल्या दशक्रिया विधेपासून, सार्वजनिक कार्यक्रमापासून, तिथल्या आरोग्य शिबिरांपासून, तिथल्या लोकांच्या सुखदुःखापासून समर्थ फाउंडेशनचं माझं काम त्या परिसरामध्ये सातत्यानं माझा संपर्क आहे. त्याच्यामुळे ती गाव मला नवीन नाही आहेत, मतदारसंघ नवीन नाही. मतदारसंघात माझं 10 वर्षापासून तिथं ऑलरेडी काम आहे, संपर्क आहे. पण आता मी काय ठरवलं होतं की बा हे दोन्ही एकाच मतदारसंघाचे 2 मतदारसंघ झालेत, फक्त साईडला 2-3 गाव ॲड झाले. जिथे सर्वसाधारण जागा निघेल त्या ठिकाणी उभं राहायचं, हा निर्णय माझा होता. आणि ती जागा ह्या मतदारसंघामध्ये न निघता त्या मतदारसंघात, माझी तयारी देखील पहिल्यापासून दोन्ही मतदारसंघात चालू होती. का दोन्ही चालू होती? मी काय पूर्वेकडनं पश्चिमेकडे गेलो नाही उभं राहायला. दोन्ही मतदारसंघात का चालू होती की बाबा हा जुनाच एकच मतदारसंघाचे 2 झाले. आता त्यातली मी आता जिथं उभं राहतोय तिथं 10 गाव आहेत, 13 गाव आहेत. त्यातली 3 गावं सोडली तर 10 गावं जुनीच आहेत. त्याच्यामुळे माझा संपर्क संबंध गेल्या अनेक वर्षापासून तिथे आहे. आणि तिथल्या कुठल्याही एखाद्या सरपंचाला विचारा, कुणाला सर्वसामान्य माणसाला विचारा, की गेल्या 15-12 वर्षापासून माझ्या अतिशय जिव्हाळ्याचे संबंध तिथे आहेत. त्यामुळे तिथली जनता माझ्या बरोबर आहेत. आणि हे सगळ्या याच्यामध्ये लोकांचा हा एकदम गैरसमज आहे. मतदारसंघ एकच आहे आणि त्याच मतदारसंघामध्ये मी जिथं काम करतोय तिथंच मी उभा राहतोय. अजून एक गोष्ट अशी आहे की मी तालुका बाजार समिती सभापती आहे. सभापतीचं कार्यक्षेत्र हे तालुका आहे आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांसाठी माझं काम आहे. त्याच्यामुळे सभापती म्हणून तालुकाभर माझं काम आहे. त्याच्यामुळे कुठला भाग माझ्यासाठी नवीन नाही आहे. मी शेतकऱ्यांचा सभापती आहे, शेतकऱ्यांसाठी काम करतोय. त्याच्यामुळं हा मुद्दाच होऊ शकत नाही की हा भाग आणि तो भाग. मी तालुकाही माझं कार्यक्षेत्र आहे आणि मुळात मी ज्या भागात मी काम करतोय तिथंच मी उभा राहतोय ना. गेल्या 10 वर्षापासून माझं तिथं काम आहे. ह्या सगळ्या परिसरात कार्यक्षेत्रच माझं ते आहे. त्याच्यामुळं ह्या मुद्द्यामध्ये काहीच तथ्य नाही. CSR फंडातून झालेल्या कामाचं तुम्ही स्वतः श्रेय घेता असा तुमच्यावर खरा आरोप आहे. CSR फंडाच्या माध्यमातून आपल्या परिसरात जी MIDC आहे, आता ह्या MIDC मध्ये आमचे सगळे जे काही अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. माझे बंधू अमरराव शिंदे इंडस्ट्री संबंधित आहेत, त्यांच्या अनेक इंडस्ट्रीची संबंध आहेत चांगले. आणि मग ह्या चांगल्या संबंधाचा फायदा या मागच्या काळामध्ये अनेक जिल्हा परिषद शाळांना CSR फंड मिळवून द्यायचं काम आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून, समर्थ फाउंडेशन माध्यमातून आम्ही केलंय. 10-12 जिल्हा परिषद शाळांना लाखो रुपये, कोट्यवधी रुपये मिळून द्यायचं काम CSR फंडातनं केलंय. आणि आता देखील CSR फंडातनं चांगलं काम आम्ही त्या ठिकाणी करतोय, वेगवेगळी मदत त्या ठिकाणी करतोय. आणि ही करत असताना जर आपल्या माध्यमातून हा फंड उद्या दुसरीकडे तिसरीकडे कुठेतरी जाणार आहे, पण आपल्या संबंधावरती जर आपण आपल्या भागासाठी, तालुक्यासाठी खेचून आणत असेल, याच्यामध्ये गैर काहीच नाही. तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की आता परवा दिवशी मी भोसे गावामध्ये कार्यक्रम केला. काय कार्यक्रम केला? CSR फंडातनं एक घंटा गाडी त्या ठिकाणी कचरा गोळा करण्यासाठी दिली. का दिली? मी तिथं प्रचाराला गेलो. प्रचाराला गेल्यानंतर तिथं नागरीकरण वाढले. प्लॉटिंगची संख्या मोठी आहे, जवळपास 1,500-2 हजार ती संख्या आहे. मला तिथल्या काही महिलांनी घरावर घातला. म्हटलं तुम्ही सभापती आहात, तुमचं काम चांगलं आम्ही बघितलंय, पण आमचा हा कचरा कुठे टाकायचा? कचऱ्याची विल्हेवाट काय? ग्रामपंचायतकडे गाडी नाही, तुम्ही काय करणार? याच्यावर तुमचं सोल्युशन काय? अरे मी याच्यावर विचार करायला लागलो. मी माझे बंधू अमरराव शिंदेशी बोललो की बाबा काही इंडस्ट्रीशी आपल्याला बोलता येईल का? त्या महिलांचा प्रश्न कठीण आहे. मग काही इंडस्ट्रीशी ते बोलले. मग ज्या इंडस्ट्रीशी बोललो त्यांनी माझ्या समर्थ फाउंडेशनचं प्रोफाईल बघितलं. त्यांना माझ्या 2000 जो कोरोनाचा काळ होता 2021-22च्या दरम्यान, 21च्या दरम्यान त्यांनी माझं प्रोफाईल बघितलं की कोरोनाच्या काळामध्ये समर्थ फाउंडेशननी लाखो लोकांना जेवण MIDCतल्या परिसरात त्यांना दिलं. हजारो कुटुंबांना किराणा किट त्या ठिकाणी दिलं. अरे ह्या माणसाने मताचं राजकारण करत नाही, हजेरी राजकारणातला असला पण त्याचं सामाजिक काम आहे. मग त्यांनी एक घंटा गाडी आम्हाला CSR मधनं दिली. ती गाडी पण त्या गावाकडे हँडओव्हर केली. ती की आमच्याकडे ठेवून नाही, ग्रामपंचायत हँडओव्हर केली, त्यांची व्यवस्था लावली. दुसरी एक ॲम्ब्युलन्स आम्हाला दिली. कशासाठी? म्हणजे तुमचं आरोग्य क्षेत्रात पण चांगलं काम आहे. माझं प्रोफाईल बघून त्या इंडस्ट्रीला भारी वाटलं की अरे हे माणसंच काम करणार आहेत. एक ॲम्ब्युलन्स दिली आणि ती ॲम्ब्युलन्स देखील आता खेड तालुक्याच्या फक्त मतदारसंघापुरतं मी ठेवली नाही. पुणे नाशिक हायवेचा जो पूर्व भाग आहे, या पूर्व भागामध्ये कुणालाही लागली तर वर्षभर तिची सेवा पूर्णपणे मोफत ठेवलेली आहे. 1 रुपया देखील चार्ज त्याच्यामध्ये घ्यायचा नाही. आडली नडलेली महिला असेल, वयोवृद्ध असेल, कुणी असेल तर पूर्णपणानं मोफत 1 वर्षभर आम्ही ठरवलं की समर्थ फाउंडेशनच्या वतीनं मोफत हा प्रयोग आपण त्या ठिकाणी करायचा आहे. हे चांगलं काम आहे ना. जर CSR किंवा ह्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या ताकदीवरती खेचून आणणार असेल तर तालुक्याचा फायदा आहे, तालुक्याचा विकास आहे. मग जिथे शासनाचे पैसे जाऊ शकत नाही तिथे इंडस्ट्रीच्या माध्यमातून, वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून तुम्ही विकास करत असेल ही चांगली गोष्ट आहे. विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर खेड तालुक्यात शिंदे पॅटर्न हा खूप चर्चेत आहे. त्याचं काय आगळं वेगळं काय वैशिष्ट्य आहे? नाही,
शिंदे पॅटर्न हा अलीकडच्या तालुक्याच्या राजकारणात चर्चेला एक गोष्ट, ही गोष्ट खरी आहे. याच्यामध्ये काय आहे, माझे बंधू अमरभाऊ शिंदे आणि आम्ही, हा सगळा आमचा परिवार, आमच्याकडे एक तरुणांची मोठी फळी आहे. 2-3 हजार कार्यकर्त्यांचं आमचं नेटवर्क आहे की आमच्या शब्दावरती 1 तासामध्ये 2-3 हजार कार्यकर्ते सहज गोळा होऊ शकतात. तेवढी आमची कार्यकर्त्यांसाठी आमचा एक मित्रपरिवार मोठा आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की बाजार समितीच्या निवडणुकीत देखील आम्ही सगळे विरोधी पक्षाच्या पॅनलमध्ये होतो, परंतु तालुक्याच्या बाजार समितीत पहिल्यांदा शिंदे पॅटर्न लक्षात आला की बाबा मला 2 नंबरची मतं मिळाली. मग ही कशी मिळाली? सर्वपक्षीय नेत्यांनी मदत केली, सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मदत केली, आमचा मित्रपरिवार मोठा आहे. आणि मग लोकांच्या लक्षात आलं की यांच्याकडे थोडीशी काहीतरी मॅजिक जादू आहे की काय, यांचं संघटन मोठं आहे. आणि या संघटनामध्ये माझे भाऊ अमरभाऊ शिंदे, आमचा शिंदे परिवार, एक तरुणांची मोठी फळी फौज आमच्याबरोबर आहे. त्यांना रात्री अपरात्री सगळी मदत करायचं काम आम्ही सगळे त्या ठिकाणी करत असतो. तोच पॅटर्न बाजार समिती सत्तांतरामध्ये देखील दिसून आला की बाबा तरुणांची फळी, बाकी हे सगळे नेते मंडळींची जमवाजमव किंवा हे सगळ्यांना एकत्रित करण्याचं कसब जे आहे, हे आमच्या शिंदे परिवाराकडे, शिंदे कुटुंबाकडे नक्की आहे चांगल्या गोष्टीसाठी. त्यामुळं शिंदे पॅटर्न हा वेगळा आहे. तुम्ही आमचं गाव जरी बघितलं तरी गावचा विकासाचा देखील एक वेगळा पॅटर्न आहे. परंतु आजही तालुक्यात चांगल्या गोष्टींसाठी समन्वय साधणं, आजही तालुक्यात सगळ्या नेतेमंडळींशी माझे चांगले संबंध आहेत, माझ्या बंधूंचे चांगले संबंध आहेत. अमरभाऊ आणि आम्ही सगळ्यांशी कोऑर्डिनेट मदत करायचं काम त्या ठिकाणी करत असतो. कुणाशी स्पर्धा किंवा कुणाशी वादविवाद का अजिबात नाही. सगळ्यांशी चांगले संबंध ठेवून जे जे चांगलं करता येईल, हा आमचा शिंदे पॅटर्न आहे. आणि तरुणांची फौज खरं तर हा मुख्य आमचा गाव आहे. मागच्या काही काळात शिंदे पॅटर्नचा जो दबदबा राहिला, त्यामुळेच खरं तर बाबाजी शेठ काळे यांनी तुम्हाला पक्षात घेतले. एक गोष्ट अशी आहे की विधानसभेच्या निवडणुकीला सुधीरभाऊ मुंगसे, मी किंवा बाकी सगळे नेते मंडळी त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी राहिली. त्यांनी अशी भूमिका घेतली आमदार म्हणून, बाबा शेठ काळेंनी आमदार झाल्यानंतर, किंवा जे जे लोक माझ्याबरोबर विधानसभेला राहिले होते आणि जे आता जिल्हा परिषद निवडणूक लढवतील त्यांना मदत करायची भूमिका माझी कायम आहे. आणि ते त्यांच्या शब्दावरती ठाम राहिले. त्यांनी, आम्ही असे सगळे बसलो होतो, सुधीरभाऊ मुंगसे, मी, आम्ही, त्यांनी स्पष्टपणानं सांगितलं की सुधीरभाऊ, विजूभाऊ, तुम्ही मला विधानसभेला, तुम्ही सगळे माझ्याबरोबर राहिलेत, उद्या तुम्ही कुठल्याही पक्षाकडून उभे राहा, मी तुमच्याबरोबर त्या ठिकाणी राहणार आहे. मी असं बघणार नाही की आता बाबा सुधीरभाऊ मोठा माणूस आहे, उद्या मग आमदारकीला माझा स्पर्धक होईल, हा विजूभाऊ उद्या माझ्या आमदारकीला स्पर्धक होईल. ही माझी भूमिका आणि भावना नाही. ज्यांनी मला राजकारणात मदत केली त्यांना उद्याच्या काळात मला मदत करायची भावना ही माझी आहे. आणि आमदार बाबा शेठ काळे हे त्यांच्या शब्दावरती ठाम राहिले, त्यांच्या भूमिकेवरती ठाम राहिले की ज्यांनी मला मदत केली किंवा जे माझ्याबरोबर राहिलेत, मी त्यांच्याबरोबर ठाम आहे, ही भूमिका त्यांनी याच्यात दाखवून दिली. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की आमदार साहेब म्हणतात काय करायचं तर शेवटी चला आपण सगळे त्यांच्याबरोबर राहू. आणि त्या भूमिकेतनं मग आम्ही सगळे एकत्रित त्या ठिकाणी आलो. तुम्ही खरं तर सभापती झाला, तालुक्याचे राजकारण पण तुम्ही प्रभावीपणे राबवता. पण आता प्रत्यक्षात तुमच्या पुढ्यात जिल्हा परिषद आहे, पिंपळगावतर्फे खेड गटात, ह्या गटाचं व्हिजन काय तुम्ही डोळ्यासमोर ठेवलं आहे? ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना एक गोष्ट आमची क्लिअर आहे की बाबा मला विकासाचा अजेंडा त्या ठिकाणी राबवायचा आहे. आणि मग हा राबवत असताना तुमची वैचारिकता काय, तुमची भूमिका काय, तुमची मानसिकता काय, आणि हे सगळं करताना खरंच हे शक्य होणार आहे का? तर याचं सेवावलोकन करत असताना मी एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने सांगतो की मी विद्यार्थी संघटनेपासून राजकारणात पुढे आले. 2003 पासून विद्यार्थी संघटने, विद्यार्थ्यांचे प्रश्न एसटीचे असतील, कॉलेजचे असतील, महाविद्यालयांना असतील, हे सोडवता राजकारणात, समाजकारणात त्या ठिकाणी आलो. 2014ला जसे स्वर्गीय सुरेशभाऊ वगैरे आमदार झाले तेव्हापासून प्रशासन, बाकी गोष्टी, तालुका मला जवळून बघता आला, फिरता आला. तालुकाची नाडी काय, लोकांना काय पाहिजे, काय अपेक्षित आहे, काय केलं पाहिजे, काय नाही. आणि जेव्हा मी विद्यार्थी संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो तेव्हा खऱ्या अर्थानं माझं जे व्हिजन आहे, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, सहकार कसं असावं, शिक्षण संस्था असेल तर त्या कशा असाव्या, शिक्षणात काय आमूलाग्र बदल असले पाहिजे, जिल्हा परिषद शाळा कशा असाव्यात, डिजिटलायझेशन म्हणजे नेमकं काय, शेतकऱ्यांसाठी काय असावं, जिथं नागरीकरण झाले तिथं काय असावं, ह्या सगळ्या गोष्टीचं अवलोकन, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास, या सगळ्या गोष्टीचा अनुभव गेले अनेक वर्ष राजकारणात, समाजकारणातला माझा आहे. आणि आता मी सभापती आहे तालुक्याचा, बाजार समिती संचालक आहे, सभापती आहे. सभापती म्हणून शेतकऱ्यांसाठी मी करत असलेलं काम, सभापती म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावरती जायचं मी त्या ठिकाणी प्रत्यक्षपणानं काम करतोय. सभापती म्हणून माझी प्रत्येक गोष्टीला काही ना काही शेतकऱ्यांना मदत करायची भावना आहे, भूमिका आहे, माझा संपर्क आहे. मग ह्या सगळ्यातनं समजा मी आता ह्या जिल्हा परिषद गटात आहे, मी उद्या सदस्य आल्यावर नेमकं काय करणार आहे, तर माझं व्हिजन काही गोष्टीसाठी तयार आहे. काही गोष्टींसाठी म्हणजे काय
की समजा आता नागरीकरण त्या परिसरामध्ये वाढतंय, मग इथल्या नागरीकरणासाठी आवश्यक काय काय आहे, इथं समजा जो प्लॉटिंगचा एरिया आहे, काही इंडस्ट्रीज एरिया आहे, यांच्यासाठी काय आहे, तरुण मुलं आहेत त्यांच्या रोजगारासाठी काय आहे, समजा विद्यार्थी आहेत शाळेचे यांच्या शैक्षणिक याच्यासाठी काय आहे, तर ह्या जिल्हा परिषद शाळा आपण डिजिटल करू शकतो. उद्या गावागावात घंटागाडीच्या माध्यमातून कचऱ्याचा प्रश्न सोडू शकतो. उद्या कचरा, पाणी, सांडपाणी किंवा प्यायचं पाणी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, मूलभूत रस्ते आहेत, आरोग्य आहे. विशेषतः आरोग्याचं जे क्षेत्र आहे, आरोग्याच्या दृष्टीनं आम्हाला ह्या मतदारसंघामध्ये एक वेगळा पॅटर्न त्या ठिकाणी करायचा आहे. कशासाठी करायचा आहे की लोकांच्या दृष्टीने आरोग्य हा महत्त्वाचा विषय आहे आणि मग आरोग्याच्या दृष्टीने बाहेरच्या हॉस्पिटलला मोठ्या प्रमाणात जावं लागते हॉस्पिटलला इश्यूसाठी. तर भविष्यात इथली शासकीय यंत्रणाच किंवा इथं असं काहीतरी उभं करायचे समर्थ फाउंडेशन किंवा बाकी संस्थांच्या माध्यमातून की आरोग्य सेतू, एक आरोग्याचा एक मोठा कॅम्पस आम्हाला त्या ठिकाणी तयार करायचं आहे आणि शाश्वतपणानं त्यांच्यावरती उपचार करायचं काम आणि त्यांना मदत करण्याचं काम आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. मुळे इथल्या शाळा डिजिटायझेशन करण्यापासून, इथल्या आरोग्याच्या प्रश्नांपासून, इथलं नागरीकरण किंवा इथल्या ज्या मूलभूत सेवा सुविधा आहेत जिथं शासन जाऊ शकत नाही, त्याच्या पलीकडे CSR फंड असेल, त्याच्या पलीकडे काही संस्थात्मक फंड असेल, त्याच्या पलीकडे काही समर्थ फाउंडेशन असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून हा मतदारसंघ एक वेगळा पॅटर्न आम्हाला करायचा आहे. आणि आमच्याकडे विजन आहे की अनेक वर्षाचा राजकीय सामाजिक जीवनातला अनुभव आहे. शेवटी तुम्ही एखादी गोष्ट कधी करू शकता, तुम्हाला त्यातला अनुभव असला पाहिजे, तुम्हाला त्यातलं नेमकं काय आहे त्यातलं मर्म कळलं पाहिजे. आणि या मतदारसंघाचा भौगोलिकदृष्ट्या सगळी रचना, सगळ्या गोष्टीचा अभ्यास मी त्या ठिकाणी केलेला आहे आणि चांगलं काम या मतदारसंघासाठी आरोग्यापासून अनेक विषयावरती आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. सर्वसामान्य नागरिकाला रोजच्या जीवनामध्ये भेडसावणारे प्रश्न आणि छोट्या मोठ्या प्रश्नांच्या बरोबर काही धोरणात्मक प्रश्न, काही रचनात्मक काम, काही फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातलं असेल, आरोग्य क्षेत्रातलं असेल किंवा तरुणांच्या रोजगारातलं असेल, या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही काही संकल्पना त्या ठिकाणी तयार केल्या आहेत आणि त्याची काही ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे. माझा तुम्ही आता जाहीरनामा आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मला नेमकेपणानं काय काय करायचंय आणि काय काय करायचं याच्यापेक्षा कशा पद्धतीने ते करू शकतो, कुठल्या सोर्सेसने ते करू शकतो, याचं देखील प्लॅनिंग आमच्याकडे त्या ठिकाणी आहे. त्यामुळे इथला मतदार हा सुज्ञ आहे. मी एक वैचारिक अधिष्ठान असलेला कार्यकर्ता आहे. मी राजकारणामध्ये पैशाच्या जीवावरती किंवा याच्या जीवावरती निवडणुका लढवत नाही. माझं काम, माझी भूमिका आणि माझं व्यक्तिमत्व, आज अनेक लोक मला वाटतं अरे सभापती तुमची वैचारिकता फार चांगली आहे, वारकरी संप्रदायाशी तुमचा टच आहे. अनेक लोकांशी मी मिळून मिसळून त्या ठिकाणी काम करतोय आणि या सगळ्यांचं मिश्रण, शेवटी नेतृत्व म्हणजे काय असतं, कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व ह्या सगळ्याचा संगम म्हणजे नेतृत्व असतं. तुमचं चारित्र्य देखील चांगलं ठेवावं लागतं. या सगळ्या गोष्टीचं काम आणि एखादा कार्यकर्ता राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये एका दिवसामध्ये, 2 वर्षात, 5 वर्षात तयार होत नाही, त्याला 10-20 वर्ष लागतात, तेव्हा ते नेतृत्व तयार होत असतं. आणि हे सगळं घडायला मला जवळपास 20-22 वर्ष लागले. माझं वय कमी आहे, परंतु विद्यार्थी संघटनेपासून तर आजपर्यंत जवळपास 20-22 वर्ष आली मी काम करतोय. आणि ह्या सगळ्या कामामध्ये या सगळ्याचं एकत्रित संचित करून मला जिल्हा परिषदेचा एक नवीन पॅटर्न या तालुक्यामध्ये उभा करायचा आहे आणि तो पिंपळगाव मरकळ ह्या जिल्हा परिषद गटात त्या ठिकाणी उभा करायचा आहे. तुम्ही बघा, जसं बाजार समितीला सभापती झाल्यानंतर मी म्हणत नाही जादूची कांडी लगेच फिरवली की काय, पण काही धोरणात्मक, काही जर तुमच्याकडे विजन असेल ना, अधिकार असेल, तर तुम्ही काही गोष्टी चांगल्या करू शकतात. जसं जेवणाचा, पाण्याचा, जे काही तुम्हाला जे कल्पकता वाटल्या लगेच तुम्ही अंमलात आणल्या. तसं या मतदारसंघात अनेक गोष्टी आहेत, त्या कल्पकता माझ्याकडे आहेत, त्या मला त्या ठिकाणी राबवायच्या आहे. वेगळा पॅटर्न काय, जिल्हा परिषदला समजा लोक म्हणतील विजय शिंदेलाच का निवडून द्यायचं, उमेदवार तर अनेक आहे. आणि या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने मी एक गोष्ट टाळली आहे की मला कुणाला पाडायचं म्हणून या निवडणुकीत मी उभा नाही. मला निवडून यायचं आहे, मला लोकांच्यासाठी चांगलं काम करायचं आहे, माझं विजन तयार आहे. कोण काय करतं याच्यामध्ये मला इंटरेस्ट नाही. मला काय करायचंय, मला संस्थात्मक काय करायचं, रचनात्मक काय करायचंय, या दृष्टीने मी काम करतोय. कुणावरती मला टीका टिप्पणी करायची नाही, कुणावरती कुणाच्या बाकी याच्यामध्ये कुणाची रेष किती आहे हे मला बघायचं नाही. माझी रेष कशी वाढवायची, माझं काम कसं वाढवायचं, कारण गेल्या अनेक वर्षाचा अनुभव, या अनुभवातून मला काम आणि एक पॅटर्न त्या ठिकाणी उभा करायचा आहे आणि त्या दृष्टीने मी काम करतोय. आणि मी आता जवळपास 9 ते 10 हजार घरांना, या मतदारसंघातल्या 10,000 कुटुंबांना प्रत्यक्षपणाने मी भेटलोय. किती? 9 ते 10,000 कुटुंबांना भेटलोय, प्रत्येकाशी संवाद साधले. गेल्या 3 महिन्यापासून मी फील्डवरती आहे. त्यामुळे नेमकेपणानं काय पाहिजे, हा मतदारसंघ पूर्णपणे माझा फिरून झालाय. लोकांच्या काय गोष्टी आहेत, लोकांना काय पाहिजे. अहो आजही 2-3 घरं अशी आहेत की त्यांना लाईटच नाही. मला खोटं वाटेल, कनेरसनमध्ये ठाकरवाडीच्या अलीकडे घर आहे की त्यांना लाईटच नाही. अशा अनेक घरं मिळून अरे बाबा आपण कुठल्या याच्यामध्ये आहे. काही आता तुम्हाला सांगतो, मध्यंतरी आम्ही शाळांना दप्तर वाटप केली, काहींनी त्याच्यावर टीका देखील केली
एकदा मी रस्त्याने जात होतो आणि आदिवासी समाजाची मुलं होती, 20 रुपयाची आपली जी पिशवी असते ना, त्या पिशवीत ते चालले होते. म्हटलं अरे कुठे चालू? 4थीचा मुलगा होता. अरे म्हटलं तुला दप्तर नाही? म्हटलं ही शाळेने पिशवी दिली. मला ते वाईट वाटलं. अरे म्हटलं ज्या जिल्हा परिषदेचं नेतृत्व आपल्याला करायचं आहे त्या जिल्हा परिषद शाळेतल्या मुलांना दप्तर नाही, आपण दिलं ते बिघडलं कुठं? मी सगळ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना दप्तर त्या ठिकाणी दिलं. आणि दरवर्षी द्यायचं आम्हाला पॅटर्न त्या ठिकाणी. जे चांगलं काम आहे ते तुम्ही केलं पाहिजे, जे तुमच्या लक्षात येईल ते तुम्ही केलं पाहिजे. शेवटी नेतृत्व म्हणजे काय? तर ज्या ज्या गोष्टी समाजामध्ये आवश्यक आहेत त्या तुम्हाला कळल्या पाहिजे, त्याची नाडी तुम्हाला कळली पाहिजे, तात्काळ त्याच्यावर उपाय शोधून तुम्हाला त्याच्यात कार्यतत्परता आणता आली पाहिजे. आता मी जो फिरतो ह्या मतदारसंघामध्ये जवळपास सगळ्या गावांमध्ये ही 13 गावं आहेत, 9-10 हजार कुटुंबांना मी प्रत्यक्षपणे भेटी दिली आणि हे सगळं पायी मी फिरतोय. हे फिरत असताना तिथली भौगोलिक रचना काय आहे, तिथलं नेमकं काय, ग्राउंड काय, हे ग्राउंड पूर्णपणे माझ्या लक्षात आलंय आणि ह्या ग्राउंडला काय केलं पाहिजे हेही माझ्या लक्षात आलंय. आणि म्हणून ह्या सगळ्याचा परिपाठ जो आहे हा आज मला लोकांचा रिस्पॉन्स फार चांगला आहे. लोकांची भावना आहे की हा काम करणारा माणूस आहे आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचारमुक्त माझा हा जो कारभार आहे हा लोकांना फार भावतोय. अरे हा माणूस भ्रष्टाचार करत नाही, हा माणूस बाजार समितीची गाडी वापरत नाही, हा माणूस चांगला आहे, याची भूमिका चांगली आहे, याची वैचारिकता चांगली आहे. हा पैशाच्या जेवरती राजकारणामध्ये गुंडगिरीच्या जेवरती दादागिरीच्या जेवरती राजकारण करत नाही. हा वैचारिक अधिष्ठान असलेला, वारकरी संप्रदायाचे विचार असलेला, आध्यात्मिक विचाराचा माणूस ही लोकांची मागे बघण्याची भावना आहे. आणि मी माझं नेचर देखील तसं आहे आणि मी ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जोपासून ठेवलं आहे. राजकारणात लोकांना वाटतं कसंही केलं काय करा सगळं पैशाची करता, असं होत नसतं. लोक सगळं बघत असतात, लोक सुज्ञ असतात आणि सुज्ञ लोक ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता मला खात्री आहे की जनता माझ्याबरोबर आहे. जनता, मी माझा पक्ष कुठला हे मला विचारत नाही, जनता विजय शिंदेचं काम काय, विजय शिंदेची भूमिका काय आणि विजय शिंदेच्या बरोबर कोण कोण आहे याच्यावरती जनता, मी मागच्या 3 महिन्यात जे काम केलंय याच्यावरती माझा प्रचंड विश्वास आहे. आणि लोक प्रचंड मोठ्या ताकदीनं, तुम्हाला बघा उद्या 7 तारखेच्या निकालामध्ये तुम्हाला दिसून येईल. मी आज जे बोलतोय माझी मुलाखत रेकॉर्डेड ठेवा. शेवटी तुमचं काम बोलत असते, तुमची भूमिका बोलत असते आणि लोक तपासत असतात की योग्य काय अयोग्य काय. आणि मला खात्री आहे की जनता योग्य निर्णय त्या ठिकाणी करेल आणि मोठा विश्वास माझ्यावरती त्या ठिकाणी ठेवेल. जसं बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी मोठा विश्वास माझ्यावरती त्या ठिकाणी ठेवला, तसाच या पिंपळगाव मरकट जिल्हा परिषद मतदारसंघातली जनता मोठ्या आशेनं माझ्याकडे त्या ठिकाणी बघते आणि त्यांना न्याय द्यायचं काम भविष्यामध्ये त्या ठिकाणी मी निश्चितपणाने करणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या खेड टाईमच्या स्टुडिओमध्ये बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे यांनी येऊन मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांचं जिल्हा परिषदेच्या गटाविषयी, एकंदरीत तालुक्याच्या राजकारणाविषयी त्यांनी आपल्याशी संवाद साधला. याबद्दल धन्यवाद. खेड टाईम्समध्ये आलात आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.